हॅलो स्टुडंट्स, देवरे मॅथमॅटिक्स चॅनलच्या सेकंड लेक्चरमध्ये मी मनीषा देवरे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पर्टिक्युलर डिस्कशन करायचं आहे आपल्या सब्जेक्टबद्दल. सो आपल्या सब्जेक्टचं नाव आहे, जो तुम्हाला डिप्लोमाच्या पहिल्या सेमिस्टरमध्ये द्यायचा आहे, तो आहे बेसिक मॅथमॅटिक्स. इन शॉर्ट आपण त्याला M1 म्हणणार आहोत आणि जो पुढच्या सेमिस्टरला असेल तुम्हाला तो असेल अप्लाइड मॅथमॅटिक्स. बेसिक मॅथमॅटिक्स नावाप्रमाणे अगदी बेसिक सब्जेक्ट आहे, ज्याचं ॲप्लिकेशन तुम्हाला अप्लाइड मॅथमॅटिक्समध्ये पण आहे आणि जेव्हा पण तुम्ही हायर स्टडीजला जाल तेव्हा पण तुम्हाला हा सब्जेक्ट लागणार आहे. तुम्हाला खूप पॉझिटिव्हली या सब्जेक्टकडे बघायचं आहे. याची रिक्वायरमेंट काय असणार आहे या सब्जेक्टची ती तुम्हाला मी मागच्या लेक्चरला सांगितली आहे. आपल्याला बेसिक मॅथ्ससाठी 400 पेजेसची एक चांगली नोटबुक बनवायची आहे आणि प्लस एक कॅल्सी आपल्याला लागणार आहे, कारण कॅल्सीतच तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचे आहेत. बोर्ड एक्झामलासुद्धा तुम्हाला कॅल्सी अलाउड आहे, म्हणून आपल्याला मॅक्झिमम प्रॅक्टिस ही कॅल्सीवरच करायची आहे. आता इथे मी सगळं तुम्हाला मेन्शन करून दिले. सेकंड नंबरच्या लाईनवरती लिहिलं आहे आपण पेपर कोड. आपल्या डिप्लोमाच्या प्रत्येक सब्जेक्टला एक पर्टिक्युलर पेपर कोड असतो. मीन्स तुम्हाला जे क्वेश्चन पेपर दिले जातील त्याच्यावरती तुम्हाला सब्जेक्टच्या नावापेक्षा पेपर कोड दिला जातो. त्याच्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा. पेपर कोड आहे बेसिक मॅथमॅटिक्सचा 22103. डिस्ट्रीब्युशन इथे लिहिलेलं आहे. 70 मार्क्सची तुमची बोर्ड एक्झाम असेल मॅथ्सची, 30 मार्क्स हे इंटरनल असतील किंवा आपण त्याला सेशनल म्हणतो, सेशनल वर्क. हे सगळं वर्क तुम्हाला कॉलेज लेवलला करायचं आहे, इंटरनल वर्क ज्याला आपण म्हणतो. आता याच्यात तुम्हाला 20 मार्क्सची क्लास टेस्ट 1 असेल, जी तुमचं सेमिस्टर स्टार्ट झाल्यानंतर लगेच 1 महिन्यानंतर थोडा तुमचा सिलेबस संपला की होईल. 20 मार्क्सची तुमची दुसरी क्लास टेस्ट असेल, ती तुमची सेमिस्टर एंडच्या आसपास होईल आणि पूर्ण सेमिस्टरमध्ये तुम्हाला हा 10 मार्क्सचा मायक्रो प्रोजेक्ट करायचा असतो. मायक्रो प्रोजेक्टबद्दल मी तुम्हाला आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं की तो छोट्या प्रमाणामध्ये एक प्रोजेक्ट असतो, जो सिलेबस तुम्हाला शिकवला जाईल त्याला रिलेट करणारा एखादा टॉपिक तुम्हाला प्रोजेक्टसाठी दिला जाईल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला मॅथ्सचा सिलेबस, त्याचा पेपर पॅटर्न, त्यांच्याबद्दल आपण सगळं लिहून घेणार आहोत. सो आता मी तुम्हाला सिलेबसबद्दल सांगते. बघा, आता सिलेबस, आपला जो सिलेबस आहे तो मी ऑलरेडी लिहून ठेवला आहे बोर्डवरती. तर तुम्हाला दिसतं आहे हे रेड कलरमध्ये जे मी दाखवलेत 5, हे 5 सेक्शन्स आपल्या सिलेबसमध्ये केले आहेत. प्रत्येक सेक्शनचं स्वतःचं असं इम्पॉर्टन्स आहे आणि प्रत्येक सेक्शन हा एकमेकांना रिलेट करतो असं नाही आहे, इंडिव्हिज्युअल सेक्शन्स ते आहेत. आता जर पहिल्या सेक्शनचा तुम्ही विचार केला तर पहिल्या सेक्शनला आपण नाव दिले अल्जेब्रा. सेक्शन 2मध्ये आहे ट्रिग्नोमेट्री. सेक्शन 3मध्ये आहे कोऑर्डिनेट जॉमेट्री. सेक्शन 4 मेन्शुरेशन अँड सेक्शन 5 कंटेन्स स्टॅटिस्टिक्स. असा अगदी टोटल डिफरंट आणि असा मिक्स सिलेबस आहे. तर आधी आपण डिस्कस करतो आहे अल्जेब्राच्या ह्या सेक्शनच्याबद्दल. अल्जेब्रा जो सेक्शन आहे त्याला वेटेज आहे 30 मार्क्स आणि ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला 4 चॅप्टर्स आहेत. पहिलं चॅप्टर आहे लॉगॅरिदम, जे तुमचं स्टेट बोर्डवाल्यांचं झालेलं नाही आहे. हे नवं चॅप्टर आहे तुम्हाला, त्याला वेटेज आहे 2 मार्क्सचं, छोटंसं चॅप्टर आहे. सेकंड नंबरचं चॅप्टर आहे डिटर्मिनंट, त्याला वेटेज आहे 6 मार्क्सचं. डिटर्मिनंट थोड्याफार प्रमाणात तुमचं 10thला झालं आहे. थर्ड नंबरचं चॅप्टर आहे मॅट्रायसेस, वेटेज आहे 14 मार्क्स, मोठं चॅप्टर आहे. फोर्थ नंबरचं चॅप्टर आहे पार्शियल फ्रॅक्शन, 8 मार्क्स. असे 4 चॅप्टर्स आपला अल्जेब्रा सेक्शन कंटेन करतो. आता अल्जेब्रा सेक्शनच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर ह्या सेक्शन्समध्ये जे पण चॅप्टर्स तुम्हाला इथे दिसत आहे हे सगळे चॅप्टर्स न्यूमरिकल बेस आहेत, म्हणजे कॅल्क्युलेशन बेस हे सगळे चॅप्टर आहेत. तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पलमध्ये भरपूर असं कॅल्क्युलेशन करायचं आहे अल्जेब्रा सेक्शनमध्ये. लर्न किंवा रिमेंबर इथे काहीच नसेल, जस्ट सगळ्या गोष्टी तुम्हाला सॉल्विंगच्या नेचरमध्ये असतील आणि म्हणून पहिल्या नंबरला त्या सेक्शनला तिथे टाकलं गेलं आहे. जेव्हा आपलं पहिलं सेक्शन संपेल तेव्हा दुसरं सेक्शन चालू होईल आणि ते सेक्शन आहे ट्रिग्नोमेट्री. व्हेरी इम्पॉर्टंट सेक्शन. बेसिक मॅथ्समध्ये जे ट्रिग्नोमेट्री तुम्ही शिकणार आहात, इन शॉर्ट आपण त्याला ट्रिग्नो म्हणणार आहोत. जे ट्रिग्नो तुम्ही बेसिक मॅथ्समध्ये शिकणार आहात
त्याच्यानंतर तुम्हाला कुठलंच ट्रिग्नो तुमच्या कुठल्याच मॅथ्सच्या पेपरमध्ये शिकायचं नाही आहे. पण हे पण लक्षात ठेवा की तुम्हाला ह्या सगळ्या ट्रिग्नोचा यूज तुमच्या पुढच्या मॅथमॅटिक्सच्या पेपरमध्ये किंवा तुमच्या पुढच्या वेगवेगळ्या सब्जेक्टच्या पेपरमध्ये होणार आहे. त्याच्यामुळे इथलं ट्रिग्नो तुम्हाला खूप केअरफुली शिकायचं आहे. एकदम स्टार्ट टू एंड सगळं ट्रिग्नो तुम्हाला बेसिक मॅथमध्येच आहे. याच्यानंतर कुठलंच ट्रिग्नो उरत नाही. सगळं ट्रिग्नो त्याने M1मध्ये कवर करून घेतलं आहे. तर ह्या ट्रिग्नोला सुद्धा वेटेज आहे 30 मार्क्स. सेक्शनचं वेटेज लिहिलं आहे मी इथे आणि ह्या सेक्शनमधल्या चॅप्टरचं अजून डिटेल वेटेज आपण इथे देतो आहे. आता ह्या ट्रिग्नोमध्ये पहिलं जे चॅप्टर आहे तुमचं ॲक्च्युली 10thला ट्रिग्नो झालं आहे, पण ते खूप कमी याच्यात झालं आहे. इथे डिटेलमध्ये शिकायचं आहे तुम्हाला. सो फर्स्ट चॅप्टर आहे कंपाऊंड, अलाइड, मल्टिपल अँड सब मल्टिपल अँगल्स. असे हे वेगवेगळे टॉपिक आहेत. कंपाऊंड वेगळा आहे, अलाइड वेगळा, मल्टिपल वेगळा आणि सब मल्टिपल वेगळा. 4 टॉपिकचं मिळून हे पहिलं चॅप्टर तिथे तयार झालं आहे, ज्याला वेटेज आहे 14 मार्क्स. सेकंड नंबरचं चॅप्टर आहे ट्रिग्नो ह्या सेक्शनमधलं फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशन. फॉर्म्युली जास्ती असल्यामुळे फॉर्म्युली असा शब्द तिथे यूज केला जातो. त्याला वेटेज आहे 8 मार्क्सचं. चॅप्टर 3मध्ये तुम्हाला दिसतं आहे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. त्याला वेटेज आहे 8 मार्क्स. आता हे जे वेटेज दिसतं आहे तुम्हाला 14 मार्क्स, 8 मार्क्स, 8 मार्क्स, हे थोडंसं व्हेरी होत जाईल. कधी कधी याच्यावरती कमी विचारतात, त्याच्यावर जास्त विचारतात, कधी कधी त्याच्यावर जास्त विचारतील. म्हणजे इन शॉर्ट तिघं चॅप्टरला 30 मार्क्सचं वेटेज आहे. थोडंसं मायनस प्लस ते एखाद्या पेपरमध्ये करतात. वेटेजमध्ये नाही बदल होणार, याच्यात बदल होण्याची पॉसिबिलिटी आहे. कधी याला 12 मार्कला विचारतील, त्याला 10ला विचारतील. ह्या वेमध्ये ते व्हेरिएशन्स तुम्हाला दिसतील तिथे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ट्रिग्नो सेक्शन स्टडी करत असतात तेव्हा तुम्हाला न्यूमरिकल बेस प्रॉब्लेम नसतात, तेव्हा मात्र तुम्हाला रिमेंबर बेस प्रॉब्लेम असतील. म्हणजे तुम्हाला फॉर्म्युले लर्न करायचे आणि रिमेंबर करून मग त्यांना सॉल्व्ह करायचं असेल. आता ते सेक्शन जेव्हा तुमचं कंप्लीट होईल तोपर्यंत तुमची एक क्लास टेस्ट झालेली असेल. जी पहिली क्लास टेस्ट आपण म्हणत होतो, जी पहिली CT आपण म्हणतो आहे, ती तुमची अर्धा ट्रिग्नो होईपर्यंत कंप्लीट होऊन जाईल. त्याच्यानंतर जर आपण थर्ड सेक्शनचा विचार केला तर थर्ड सेक्शनला नाव दिलं आहे आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री. कोऑर्डिनेट जॉमेट्रीला वेटेज आहे 12 मार्क्स आणि त्या सेक्शनमध्ये मात्र फक्त एक सिंगल चॅप्टर आहे आणि ते सिंगल चॅप्टर कुठलं आहे, स्ट्रेट लाईन. त्याच्यामुळे जेवढं वेटेज त्या सेक्शनला आहे तेच वेटेज या चॅप्टरला आहे. मग स्ट्रेट लाईन चॅप्टर आहे तुमचं 12 मार्क्ससाठी. तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये स्ट्रेट लाईनचा थोडासा पार्ट झाला आहे. त्याच्यानंतर येतो आहे आपण पुढच्या सेक्शनकडे. पुढचं सेक्शन आहे मेन्शुरेशन. ह्या सेक्शनमध्ये सुद्धा तुम्हाला एकच चॅप्टर आहे, ते म्हणजे एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ डिफरंट जॉमेट्रिकल फिगर्स आणि याला वेटेज आहे 10 मार्क्सचं. त्याच्यामुळे चॅप्टरला पण वेटेज आलं 10 मार्क्सचं. हे पण तुमचं 10thला मे बी जास्ती प्रमाणात झालं आहे मेन्शुरेशन. 5th नंबरचं चॅप्टर आहे आपलं स्टॅटिस्टिक्स, जे एकदम इझी, इम्पॉर्टंट आणि ज्याच्यात मुलं एकदम चांगला स्कोअर करतात. मी तुम्हाला आपलं M1चं पासिंग नाही सांगितलं आहे, कारण मग पासिंग सांगितलं की मग तुम्ही तेवढ्याच ह्याच्यात विचार करतात. आपल्याला M1मध्ये तुम्हाला माहिती आहे बोर्ड एक्झामचा जो पेपर असतो M1चा तो आहे 70 मार्क्सचा. तर तुम्हाला पास होण्यासाठी फक्त ऐकून घ्या, जास्त त्याच्यावरती विचार नका करू, कारण आपल्याला पास नाही व्हायचं आहे, स्कोअर करायचा आहे. तर तुम्हाला 70 पैकी पासिंगसाठी 28 मार्क्सची गरज पडते. म्हणजे तुम्हाला 28 मार्क्स हे मिळवावेच लागतील M1 पासिंगला काढण्यासाठी. मग जे मुलं अगदीच पासिंगचा विचार करतात त्यांच्यासाठी एकदमच बोनस चॅप्टर म्हणजे स्टॅटिस्टिक्स. त्या स्टॅटिस्टिक्सला वेटेजच डायरेक्ट 20 मार्क्स आहे. त्याच्यामुळे त्यांना 28 मिळवण्यासाठी इथे 20 मिळून जातात आणि वरचं कुठलं तरी एक चॅप्टर करून त्यांना 28 मिळून जातात. पण इतकं छोटा विचार नका करू, स्कोरिंगचा विचार करा. मग आता स्टॅटिस्टिक्सबद्दल आपण बोलत होतो, याला वेटेज आहे 20 मार्क्सचं. आता याच्यात आपण चॅप्टर 1 म्हटलं आहे, पण टॉपिक आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे रेंज, कोएफिशियंट ऑफ रेंज, मीन डेव्हिएशन अँड स्टँडर्ड डेव्हिएशन. त्याच्यामुळे हे जे 20 मार्क्स आहेत ते ह्या सगळ्यांना मिळून आहेत. प्रत्येक टॉपिक मात्र तुम्हाला पेपरमध्ये विचारला जाईल. आत्ता हा झाला आपला सगळा सिलेबस लिहून. तुम्ही जर काउंट केलं पहिल्यापासून तर तुम्हाला दिसेल की हे टोटल 10 चॅप्टर्स आहेत. म्हणजे M1च्या सेमिस्टरच्या सिलेबसमध्ये तुम्हाला स्टडी करायचा आहे टोटल 10 चॅप्टर्सचा. आणि मग पुढच्या सेमिस्टरला हे सगळं झाल्यानंतर पुढच्या सेमिस्टरला असेल अप्लाइड मॅथमॅटिक्स, तो डिफरंट पेपर आहे.
पण त्याला पण ह्याचं सगळं बेसिक तिथे लागतं. तर ह्या M1च्या पेपरकडे एकदमच पॉझिटिव्हली बघा. मला स्वतःला खूप जास्त पॉझिटिव्हिटी आहे मॅथमॅटिक्सबद्दल. क्रेज म्हटलं तरी चालेल. आय एम व्हेरी क्रेझी अबाउट मॅथमॅटिक्स. सो हा झाला आपला सगळा सिलेबस लिहून. आत्ता आपल्याला लिहायचं आहे आपल्या M1च्या पेपर पॅटर्नबद्दल, म्हणजे हे चॅप्टर्स एक्झॅक्टली तुम्हाला कुठल्या क्वेश्चनमध्ये विचारले जातात किंवा आपला एकंदरीत पेपर पॅटर्न कसा असतो. आता जो पेपर पॅटर्न मी तुम्हाला लिहून देणार आहे तो आहे 70 मार्क्सचा आणि तुमची जी एक्झाम होईल तेव्हा तुम्हाला तोच पेपर पॅटर्न फॉलो करायचा आहे. ओके, चला मुलांनो, आता आपण सिलेबस लिहून घेतला आहे. याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे पेपर पॅटर्न. तुम्हाला बोर्डवरती पेपर पॅटर्न दिसतो आहे, तर तुम्हाला हे दिसतं आहे की आपल्या पेपरमध्ये टोटल क्वेश्चन्स जे तुम्हाला विचारले जातील 70 मार्क्ससाठी ते असतील 6. तुम्हाला टोटल 6 क्वेश्चन सॉल्व करायचे. आता या पेपर पॅटर्नमध्ये मी तुम्हाला लिहून दिलं आहे की कुठलं चॅप्टर कुठे विचारलं जातं, तर ते एक्झॅक्टली तिथेच विचारलं जाईल. पेपर पॅटर्न तुम्हाला स्ट्रिक्टली फॉलो करायचं आहे. तर तुम्हाला आता मी एक एक क्वेश्चन सांगते. सगळ्यात आधी क्वेश्चन 1 यात आहे अटेम्प्ट एनी 5 10 मार्क्ससाठी. तर तुम्ही जर याचं कॅल्क्युलेशन केलं तर क्वेश्चन 1मध्ये जे पण सम्स तुम्हाला सॉल्व करायचे आहेत ते 5 सम्स तुम्हाला सॉल्व करायचे आणि त्या प्रत्येक एक्झाम्पलला वेटेज असणारे 2 मार्क्सचं. तर त्याच्यात तुम्हाला टोटल सम्स जे दिले जातील ए पासून तर जी पर्यंत दिसतं इथे, म्हणजे ते 7 सम्स तुम्हाला दिले जातील आणि त्या 7 पैकी तुम्हाला किती सॉल्व करायचे 5. तर त्या 7 सम्सचं सिक्वेन्स त्याने दिलं आहे की पहिलं सम हे लॉगॅरिथम चॅप्टरचंच असेल, दुसरं सम हे डिटर्मिनंटचं असेल, तिसरं ट्रिग्नोमॅट्री फक्त लिहिलं आहे आपण. ट्रिग्नोमॅट्रीतलं पर्टिक्युलर कुठल्या चॅप्टरचं असेल इथे तसं नाही सांगतायत, कुठल्या तरी ट्रिग्नोच्या चॅप्टरचं मात्र इथे असेल. मेन्सुरेशन चॅप्टरचं सम जे असतील ते 2 आहेत इथे. त्याच्यानंतर स्टॅटिस्टिक्सचे पण 2 एक्झाम्पल आहेत. तर हा क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो सगळ्या चॅप्टरचे जवळपास छोटे छोटे क्वेश्चन जे आहेत ते या क्वेश्चन 1मध्ये विचारले जातात. आता आपण आलो आहे क्वेश्चन 2कडे. क्वेश्चन 2 अटेम्प्ट एनी 3 12 मार्क्स. तर हा जर तुम्ही रेशो बघितला तर आत्ता आपलं प्रत्येक एक्झाम्पल हे 4 मार्क्सचं असेल. याच्यात तुम्हाला 3 सॉल्व करायचे आणि टोटल सम्स तुम्हाला दिले जातील 4, म्हणजे प्रत्येक एक्झाम्पल आता 4 मार्क्सचं. म्हणजे क्वेश्चन 1च्या सम्सपेक्षा क्वेश्चन 2चं सम मोठं असेल. त्यात पहिलं सम हे डिटर्मिनंट चॅप्टरचंच असेल, दुसरं मॅट्रिक्सचं, तिसरं पार्शियल फ्रॅक्शनचं आणि 4थमध्ये ते कधी स्टॅटिस्टिक्स विचारतील किंवा कधी मेन्शुरेशन विचारतील. आता आलो आहे आपण क्वेश्चन नंबर 3कडे. सेम असंच अटेम्प्ट एनी 3 12 मार्क्स, म्हणजे परत ह्या रेशोप्रमाणे इथलं पण प्रत्येक एक्झाम्पल हे 4 मार्क्सचं असेल. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर क्वेश्चन 3 हा कम्प्लिटली ट्रिग्नोमेट्री कंटेंट करतो. याच्यामध्ये दुसरं कुठलं चॅप्टर नाही आहे. जो ट्रिग्नोचे आपले 3 चॅप्टर मी तुम्हाला लिहून दिले त्या 3 चॅप्टरचं कॉम्बिनेशन इथे विचारलं जाईल क्वेश्चन 3मध्ये. क्वेश्चन 3 हा कम्प्लिटली ट्रिग्नोमेट्रीवरती डिपेंड आहे. क्वेश्चन 4 अटेम्प्ट एनी 3 परत ह्याच्यासारखंच क्वेश्चन 2 सारखं किंवा क्वेश्चन 3 सारखंच. हा पण रेशो तुम्ही बघितला तर मग एक एक्झाम्पल इथलंसुद्धा 4 मार्क्सचं असेल. आता क्वेश्चन 4मध्ये परत तुम्हाला 4 सम्स विचारले जातील आणि सॉल्व आपल्याला करायचे असतात 3, म्हणजे एक एक्झाम्पल हे एक्स्ट्रा असेल. आता याच्यामध्ये पहिलं सम हे मॅट्रिक्सचं असेल, दुसरं पार्शियल फ्रॅक्शन, परत ट्रिग्नोमॅट्री आणि परत ट्रिग्नोमॅट्री. मी जे तुम्हाला पेपर पॅटर्न लिहून देते याच्यामध्ये कुठलाच बदल होणार नाही. तुम्हाला माहिती आहे असेच सम तुम्हाला विचारले जातील. आत्ता आलो आहे आपण क्वेश्चन 5कडे. इथे मात्र तुम्हाला अटेम्प्ट एनी 2 करायचे आहेत, म्हणजे क्वेश्चन 1मध्ये 5 अटेम्प्ट करायचे. क्वेश्चन 2 पासून तर क्वेश्चन 4 पर्यंत 3 अटेम्प्ट करायचे. क्वेश्चन 5मध्ये 2 अटेम्प्ट करायचे, पण वेटेज मात्र आहे 12 मार्क्सचं. रेशो जर बघितला तर इथलं एक एक्झाम्पल 6 मार्क्सचं असेल, म्हणजे क्वेश्चन 5चं एक सम 6 मार्क्सचं. आता प्रॉब्लेम असा आहे की 6 मार्क्सच्या एवढं मोठं एक्झाम्पल ह्या स्ट्रेट लाईन चॅप्टरमध्ये नाही आहे, त्याच्यामुळे त्याच्यात त्याने परत पार्ट करून टाकले. मग आपल्याला क्वेश्चन 5मध्ये 2च सोडवायचे, पण एक्झाम्पल किती विचारले जातील. ए हा पहिला सम आहे, बी हा दुसरा आणि सी हा तिसरा, आणि ह्या पहिल्यामध्ये परत सब क्वेश्चन टाकले त्याने 2, म्हणजे एक क्वेश्चन कंटेंट करतो 2 सब क्वेश्चन्सचा मिळून एक क्वेश्चन तयार झालेला आहे. सो इथे तुम्हाला स्ट्रेट लाईन चॅप्टर विचारलं जाईल. हे 3 मार्क्सचे सम्स असतील. याच्यात असं नाही होणार पण एक सोडवलं आणि दुसरं नाही सोडवलं तर तुम्हाला पूर्ण 6 मार्क नाही मिळणार. तुम्हाला हे पूर्ण पेअरच सॉल्व करावे लागेल. पूर्ण पेअर सॉल्व केली की समजायचं एक सम तुमचं सॉल्व झालं आहे. परत पुढची जी पेअर आहे ती परत स्ट्रेट लाईनच कंटेंट करते आणि त्याच्या पुढची पेअर मेन्शुरेशन कंटेंट करते. तर ह्या वेमध्ये तुम्हाला क्वेश्चन 5 सॉल्व करायचा आहे.
क्वेश्चन 6चा जर विचार केला तर क्वेश्चन 6ची लँग्वेज ही क्वेश्चन 5च्या लँग्वेजला मॅच करते. क्वेश्चन 6मध्ये परत एकदा तुम्हाला अटेम्प्टेनी 2 करायचे. वेटेज आहे त्याला 12 मार्क्सचं, सेम जसं क्वेश्चन 5मध्ये. मीन्स इथलं पण एक क्वेश्चन असेल 6 मार्क्ससाठी. आता इथे तुम्हाला दिसतं आहे 3 एक्झाम्पल ABC. ए आहे स्टॅटिस्टिक्स. आता स्टॅटमध्ये मोठे सम्स आहेत, कॅल्क्युलेशन बेस एक्झाम्पल असल्यामुळे स्टॅटमध्ये तुम्हाला मोठे सम्स बघायला मिळतील. तर तसं एक मोठं सम तुम्हाला इथे पहिल्या नंबरला विचारलं जाईल. दुसऱ्या नंबरला परत स्टॅटमधलेच एक्झाम्पल पण जे छोटे छोटे सम्स आहेत ते एकत्र करून क्वेश्चन बी तयार केला आहे. आणि क्वेश्चन सीमध्ये जे मॅट्रिक्स चॅप्टर आहे आपलं अल्जेब्रा सेक्शनमधलं त्याच्यातलं कंपल्सरी इथे एक सम असतं 6 मार्क्ससाठी. तर असा तुमचा टोटल पेपर पॅटर्न आहे आणि तुम्हाला हाच पेपर पॅटर्न फॉलो करायचा आहे. हा पेपर पॅटर्न मी 70 मार्क्सचा लिहून दिला. आणि जर तुम्ही सिलॅबसमधले मार्क्स काउंट केले तर ते काही 70 नसतील. ते काउंट केलं तर तुम्हाला डेफिनेटली ते 102 मार्क्स वगैरे तुम्हाला सिलॅबसमध्ये दिसतील. त्याचं कारण असं आहे की मी ते वेटेज जे आहे ते सगळ्या चॅप्टरचं लिहून दिले आणि इथे ते ऑरमध्ये पण विचारलं गेले. म्हणजे सिलॅबसप्रमाणे बघितलं तर मी ऑरवाले वेटेज पण त्याच्यात टाकले, म्हणून ते 70 मार्क्सची टोटल त्याची होणार नाही. कदाचित तुमच्यापैकी बरेच जण टोटल पण करून बघतील आणि विचार करतील की पेपर तर 70 मार्क्स आहे, सिलॅबस तर 102 मार्क्स आहे, तर ते ऑर त्याच्यात काउंट केले म्हणून तसं आहे. तर ह्या वेमध्ये तुम्हाला पेपर पॅटर्न फॉलो करायचं आहे. तुम्हाला टोटल आता M1बद्दल जी बेसिक माहिती मला द्यायची होती ती दिली गेली आहे. सो स्टुडंट, आजच्या सेशनचा आपण एंड करतो आहे. आय होप तुम्हाला कळलं असेल M1चं थोडंसं ओव्हरऑल आयडिया. पुढच्या सेशनमध्ये मी चालू करणार आहे आपलं पहिलं चॅप्टर अँड दॅट इज लॉगॅरिथम. सो टेक केअर अँड बाय बाय.